पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षानिमित्ताने जल व्यवस्थापन आणि जल संवर्धनाचा संदेश देण्यासाठी गोदा ते नर्मदा या जल यात्रेच्या भव्य शुभारंभाप्रसंगी उपस्थित असलेले व्यासपीठावरील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे लाडके नेते माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, या चोंडी गावातील सुपुत्र आणि महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती सन्माननीय प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, माननीय हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज शास्त्री, हरिभक्तपरायण जंगले महाराज, हरिभक्तपरायण मस्के महाराज, हरिभक्तपरायण राम महाराज, हरिभक्तपरायण मिसाळ महाराज, उपस्थित असलेले अहिल्यानगर जिल्हा येथील आमदार माननीय श्री काशीनाथजी दाते सर, माननीय आमदार अमोलजी खताळ, माननीय आमदार विठ्ठलरावजी लंगे, उपस्थित असलेले व्यासपीठावरील सन्माननीय जिल्हाधिकारी आयशा साहेब, माननीय जिल्हा परिषदचे सीओ साहेब, व्यासपीठावरील उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष, उपस्थित असलेले विविध नगर परिषदेचे सन्माननीय नगराध्यक्ष, आलेले सर्व सन्माननीय नगरसेवक, सर्व महायुतीचे व्यासपीठावरील सन्माननीय पदाधिकारी, आज समोर बसलेले या जलयात्रेच्या शुभारंभाप्रसंगी आलेले तमाम आमच्या माता भगिनी, सर्व अहिल्यानगर येथून आलेले सन्माननीय आमचे ग्रामस्थ, आलेले सर्व सन्माननीय पत्रकार आणि बंधू आणि भगिनींनो, सर्वात प्रथम आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्यामुळे खरं आपला अहमदनगर हे अहिल्यानगरमध्ये रूपांतरित झालं, असे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या करायच्या. मला आजही आठवतं जेव्हा शिंदे साहेब या ठिकाणी चोंडी येथे आले होते आणि त्यांनी हा शब्द दिला होता की आपण या अहमदनगरला अहिल्यानगर करणार, आणि त्याचप्रमाणे माननीय शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज जेव्हा ते परत चोंडी येथे आलेले आहे तर ते अहिल्यानगर झालेलं आहे. हे सगळं या महायुती सरकारचं यश आहे आणि म्हणून मी शिंदे साहेबांचे तमाम अहिल्यानगर जनतेच्या वतीने मनापासून आभार व्यक्त करतो. व्यासपीठावर एक नाव माझ्याकडून राहून गेलं, माननीय खासदार वडकुते साहेब, मी आपली माफी मागतो, पण आपल्याला देखील आपण आज आपल्याला ही संधी मिळाली आणि आम्हाला आपलं नाव घ्यायचं राहिलं नेमकी, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करेन. आजची ही यात्रा माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या संकल्पनेतून आणि महाराष्ट्र शासन जलसंपदा विभाग, जलसंपदा मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब, माननीय गिरीश महाजन साहेब आणि या ठिकाणी कार्यक्रमामध्ये नियोजनात विशेषतः माननीय सभापती रामजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज आपण पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्मस्थानापासून या यात्रेची सुरुवात करत आहोत. या यात्रेचा संकल्प की जे काम पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केलं, जलसंवर्धनाचं काम केलं, जनजागृतीचं काम केलं, कुठेतरी तो पाण्याच्या महत्वाचा विचार या महाराष्ट्रामध्ये कायम राहावा आणि या जयंतीनिमित्त त्रिशताब्दी सोहळ्यानिमित्त एक चांगला उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने घेतला जावा, म्हणून मी तमाम महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने आणि अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने माननीय मुख्यमंत्री महोदयांचे देखील मनापासून आभार व्यक्त करतो. अनेक कामं आज या अहिल्यानगरमध्ये जलसंपदा विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. सभापती माननीय रामजी शिंदे साहेब असतील आणि जलसंपदा मंत्री माननीय विखे पाटील साहेब असतील, आपला या अहिल्यानगर परिसरातला कर्जत जामखेडचा भाग आणि कुकडीवर कार्यरत असलेल्या अवलंबून असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी मागच्या 2.5 वर्षामध्ये महायुती सरकारने कुकडी कालव्याच्या नूतनीकरणासाठी जवळपास 300 कोटी रुपये मंजूर केले आणि पुढच्या 2 वर्षामध्ये आपल्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी शेतीसाठी उपलब्ध केलं जाणार आहे. एवढंच नाही
पण चोंडी परिसरामधील चोंडी, दिघी, निमगाव डाकू आणि निमगाव गांगर्डा या भागातील सीना नदीवरील जीर्ण झालेल्या सर्व कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचं रूपांतर बॅरेजमध्ये करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि म्हणून सीनाच्या लाभ क्षेत्रामध्ये असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला येणाऱ्या कालावधीमध्ये याचा मोठा लाभ मिळणार आहे. हे महायुतीचं सरकार या जिल्ह्याच्या जनतेच्या पाण्याच्या प्रश्नावर अतिशय गंभीर आहे. मग साखळाई योजना असेल, डिंबे ते माणिकडो बोगद्याचा प्रश्न असेल, मी माननीय मुख्यमंत्र्यांच्या वतीने, उपमुख्यमंत्र्यांच्या वतीने, सभापती रामजी शिंदे साहेबांच्या वतीने आणि विशेषतः जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या वतीने आश्वासित करतो की पुढच्या 3 वर्षामध्ये महायुती सरकारच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्याचा कुठलाही जलसंपदाचा प्रकल्प हा मागे राहणार नाही, हा शब्द या कार्यक्रमाच्या निमित्ताने जनतेला देतो. आज या कार्यक्रमाच्या नियोजनामध्ये मी आभार मानेल जलसंपदा विभागाचे माननीय सचिव बेलसरे साहेब व त्यांची सर्व टीम. मग यामध्ये कार्यकारी अभियंता असतील, धुमाळ साहेब असतील, आईराव मॅडम असतील आणि जलसंपदा विभागाचा प्रत्येक अधिकारी, मग चीफ इंजिनियर असेल, सुप्रिटेंडेंट इंजिनियर असेल, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल, पाटकरी असेल, ज्युनियर इंजिनियर असेल, या सगळ्या विभागांनी गेले 1 महिना माननीय जलसंपदा मंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये या कार्यक्रमाचं अतिशय भव्य आयोजन केलं आणि म्हणून या जलसंपदा विभागाच्या प्रत्येक अधिकाऱ्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या, कारण की या विभागाच्या या सगळ्या नियोजनामुळे ही खरं तर जलयात्रा शक्य झालेली आहे. पुनश्च एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करेल आणि ही यात्रा यशस्वी करण्यासाठी आणि या पाण्याच्या प्रश्नासाठी आपला लढा हा सातत्याने चालू ठेवत राज्याचं महायुती सरकार माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पाणी पोहोचवण्याचं काम आपण करू या विश्वासाने परत एकदा आपण सगळेजण आल्याबद्दल सगळ्यांच्या मनापासून आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.